बघा, हा जो मार्ग आहे हा आपल्याला मुंबई ठाण्याला घेऊन जाणारा मार्ग आहे। जेव्हा आपण गुजरात दिल्लीहून येऊ त्यावेळेस इथनं रस्ता दुभागला गेला आहे, जो आपल्याला ठाणे मुंबईला घेऊन जाणारा मार्ग आहे। आणि हा जो मार्ग आहे हा आपल्याला सरळ नागपूरच्या दिशेने घेऊन जाणार आहे। तसेच बदलापूर पनवेल या दिशेने करता देखील हा मार्ग जाणार आहे। आज तुम्हाला मी दाखवला वडपे टेकडीजवळून जो म्हणजे अकलोली इंटरचेंजनं आलेला मार्ग आहे, विरार इंटरचेंजनं। तिथून आल्यावर आपण मुंबई ठाणे कसं ते दाखवण्याकरता हा एक छोटासा व्हिडिओ। चला अजून मी तुम्हाला पुढे दाखवतो कसं वळण जातो ते। चला, समृद्धी महामार्गाकडे जाणारे वळण आणि इथे जे पुढे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जो आपला अकलोली इंटरचेंज विरार इंटरचेंजवरनं येतो आणि इथे थांबलेला आहे। इथून पुढे हा जो वडपे टेकडीचा उड्डाणपूल आहे, एक्झॅक्टली ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या समोर या ब्रिजच्या खालून कधी हा मार्ग पास होणार आहे। तर आज आपण जेव्हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसहून येतो त्यावेळेस आपण मुंबई किंवा ठाणेकरता जे वळण राहणार आहे ते कसे राहणार आहे ते पाहणार आहोत आपण। आता या मार्गाने जाऊयात। ॲक्च्युली इथनं दिलेलं आहे की बाईक्स वगैरे अलाव नाही, पण इथून जो समृद्धी महामार्ग आहे तो साधारणतः इथून पुढे 2 ते 3 किलोमीटर पुढे गेल्यानंतर समृद्धी महामार्गासाठी वळण येते। तर त्याच्या अगोदर जे आहे ते बऱ्याच ठिकाणी कामे सुरू आहेत। कामे सुरू असल्यामुळे बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत ना त्या या ठिकाणून प्रवास करतात, बाईक्स देखील जातात आणि पुढे जाऊन मग कदाचित ते आपल्या वळणाला जातात। पण समृद्धी महामार्गाच्या अगोदर जो तो आपापल्या मार्गाला लागतो, कारण मग इथनं बाईक्स वगैरे समृद्धी महामार्गावर जात नाही। अशा प्रकारचं एक छोटीशी माहिती आहे। तर मी आता इथून या मार्गाने जेव्हा आपण दिल्ली गुजरातून येतो त्यावेळेस मुंबईला ठाण्याला जाण्याकरता जे वळण राहणार आहे ते कसे राहणार आहे ते मी तुम्हाला आता पुढे दाखवतो। तर आपण आता इथून पुढे प्रवास करूया। चला, आता या ज्या मार्गाने आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे हा मार्ग सरळ JNPTला जातो। खरे पाहता हा मार्ग पनवेलला जाणार आहे, परंतु हा मार्ग आत्ताच्या घडीला गेला आहे तो फक्त बदलापूरपर्यंत गेलेला आहे। कारण बदलापूर येथील जो 4 किलोमीटरचा बोगदा आहे त्याच्या पुढे मोरबे गावापर्यंत जाऊन हे काम थांबलेलं आहे। कारण विरार ते अलिबाग जो कॉरिडॉर प्रकल्प बनत आहे त्यामुळे जिथे अजून काही पुढे बातमी आलेली नाही, परंतु त्यामुळे हा जो रस्ता आहे तो मोरबे गावापर्यंत थांबलेला आहे। आणि त्यामुळे मोरबे गावावरून कलंबीपर्यंत या मार्गाला एक दुसरा कनेक्टिंग मार्ग बनवला जाणार आहे। खास आपल्याकरता एक छोटीशी माहिती, इथून पुढे साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर आपण डाव्या हाताला वळण घेतल्यास नागपूरच्या दिशेने जाऊ शकतो आणि सरळ गेल्यास आपण जो मार्ग आहे बदलापूरला किंवा कलंबीपर्यंत जाऊ शकतो। आपण वडपे टेकडीचा जो ब्रिज आहे तिथनं सुरुवात केली आणि जसं मी पुढे आलो मी तुम्हाला झूम करून दाखवतो। रस्ता दुभागला गेलेला आहे, तर बघा ही गाडी येताना ब्लॅक गाडी तिथून रस्ता दुभागला गेलेला आहे आणि तो दुभागलेला रस्ता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आलेला आहे। हे बघा, हा जो मार्ग आहे हा आपल्याला मुंबई ठाण्याला घेऊन जाणारा मार्ग आहे। जेव्हा आपण गुजरात दिल्लीहून येऊ त्यावेळेस इथनं रस्ता दुभागला गेला आहे, जो आपल्याला ठाणे मुंबईला घेऊन जाणारा मार्ग आहे। आणि हा जो मार्ग आहे हा आपल्याला सरळ नागपूरच्या दिशेने घेऊन जाणार आहे। तसेच बदलापूर पनवेल या दिशेने करता देखील हा मार्ग जाणार आहे अशा प्रकारचा। आणि एक्झॅक्टली सांगायचं झालं आपण जिथे उभे ते कुकसे इंटरचेंज, इथं हा सर्वात मोठा इंटरचेंज मेन कनेक्टिव्हिटी। याच्या मागे देखील कामे सुरू आहेत। म्हणजे आपण जर मुंबई किंवा ठाणेहून आलो तर गुजरातला जाण्याकरता जे ते वळण मागच्या बाजूने राहणार आहे जाण्याकरता अनेक वळण आहे तिथे। पण सध्या फक्त मी इतकं सांगू इच्छितो की आपण जेव्हा गुजरात किंवा दिल्लीहून येतो त्यावेळेस आपल्याला मुंबईला किंवा ठाण्याला जाण्याकरता हा मार्ग वापरावा लागणार आहे। एक छोटीशी माहिती खास आपल्याकरता आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे। नवीन अपडेट्स सतत देत असतो।
आज तुम्हाला मी दाखवला वडपेठ टेकडीजवळून जो म्हणजे अकलोली इंटरचेंजनं आलेला मार्ग आहे, विरार इंटरचेंजनं. तिथून आल्यावर आपण मुंबई ठाणे कसं ते दाखवण्याकरता हा एक छोटासा व्हिडिओ. चला अजून मी तुम्हाला पुढे दाखवतो कसं वळण जातो ते. चला. समोर तुम्हाला जे दिसत आहे ते सायदारा इंटरचेंजला कनेक्ट होणारा मार्ग आहे. ज्या ठिकाणी आपण आलो इथून सरळ आपल्या सायदारा इंटरचेंजला उतरणं आणि मग तिथून आपल्याला ठाणे मुंबईच्या दिशेने वळण घ्यावे लागणार आहे इथनं जाऊन. आणि इथून हा जो रस्ता आला हा पाहू शकता, हा जो डंपर उभा इथनं उतरून आपण नागपूरच्या दिशेला जाणार आहोत. एक छोटीशी माहिती का आपल्याकरता. आणि सध्या जिथे मी उभा आहे तो कुक्षे इंटरचेंज. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी आपले मराठी. सध्या कुक्षे इंटरचेंज इथे उभा आहे. आणि जसे की मी अनेकदा सांगितलं, कुक्षे इंटरचेंज आणि सायदारा इंटरचेंज एक मेन कनेक्टिव्हिटी आहे. आपल्या नागपूरच्या दिशेने जाण्याकरता असो किंवा गुजरात दिल्लीच्या दिशेने जाण्याकरता असो किंवा मुंबईला जाण्याकरता असो, आपल्याला कुक्षे इंटरचेंज या ठिकाणी जावे लागते. आणि कुक्षे इंटरचेंज ते सायदारा इंटरचेंज जी कनेक्टिव्हिटी याच्यामध्ये वेअरहाऊसेस आहेत ते मला अडथळा होते. आणि मागील माझा वाटतं महिन्याभरापूर्वी जो व्हिडिओ मी दाखवला होता की मध्ये जे वेअरहाऊसेस आहेत ते तोडायचे कामे बाकी होते. तर 1-2 वेअरहाऊस बाकी होते, बाकी सर्व तोडून झालेले. आणि आज मी पुन्हा आलो तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो की तुम्ही पाहू शकता हा पूर्ण मार्ग मोकळा आलेला आहे. आपल्याला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी जे सायदारा इंटरचेंजपर्यंतची जी आहे ती क्लिअर दिसत आहे. पूर्ण म्हणजे जे वेअरहाऊस जितके मध्ये होते अडथळा ते सर्व वेअरहाऊस तोडण्यात आलेले आहेत, पूर्ण तोडले गेलेले आहेत. त्यामुळे हा जो मार्ग आता लवकर पूर्ण अशी आपण अपेक्षा ठेवायला काय हरकत नाही आहे. म्हणजे समोर आपल्याला जो दिसतो तो सायदारा इंटरचेंज, तिथून गाड्या येतील त्या कुक्षे इंटरचेंज. हा जो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे ज्या गाड्या जातात तो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. आणि जेव्हा आपण सायदारा इंटरचेंजवरनं येऊ त्यावेळेस हा जो रस्ता आहे हा तयार झालेला रस्ता डंपर जो उभा आहे हा आपल्याला नागपूरच्या दिशेने घेऊन जाणार आहे. तसे हा जो बाजूला रस्ता दिसतो एक, आता मी जिथनं आलेलो आहे इथे तुम्ही पाहू शकता 2 रस्ते, एक दुभागलेला. हा जो मधला स्पेस असेल हा जो आहे आपण नागपूरहून आल्यावर आपल्याला ठाण्याला मुंबईला जाण्याकरता राहणार आहे. आणि अजून एक बाजूने स्पेस एक जो मार्ग तयार झाला आहे तो आपण जेव्हा अकलोली म्हणजे विरार इंटरचेंज वगैरे न येऊ त्यावेळेस या ठिकाणावर वळण राहील ते आपल्याला ठाणे मुंबईला घेऊन जाणार आहे. एक छोटीशी माहिती आपल्याकरता की वेअरहाऊसेस जे तोडायचे बाकी होते सायदारा इंटरचेंज आणि कुक्षे इंटरचेंजच्या कनेक्टिव्हिटीसाठी ते वेअरहाऊस पूर्णपणे तोडून झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. सतत वेगवेगळे अपडेट्स घेऊन येत असतो. आजसुद्धा एक